मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे ती ऐश्वर्या अवंतिकाला म्हणत असते, अवंतिका तू माझ्या हातावर मेहंदी काढून दे. त्यावर ती म्हणते नाही. त्यावर ती म्हणते खरं तर मी ज्या वेळेस तुम्हा लोकांना प्रेमाने बोलते किंवा एखादं काम तुम्हाला प्रेमाने सांगते त्यावेळेस मात्र तुम्ही माझं काहीच ऐकत नाही. त्यावर ती अवंतिका त्या ऐश्वर्याला म्हणत असते, अगं तुझं ऐकण्याची तुझी पात्रता तरी आहे का, तुझी लायकी आहे का. त्यावर ती म्हणते बघ आता मी तुम्हाला प्रेमाने गोडीने बोलायला गेले, तुमच्याशी नीट वागायला गेले तर तुम्ही हे असं माझी डायरेक्ट लायकीच काढता. मग मला देखील तुम्हाला नाईलाजाने तुमची जागा दाखवून द्यावी लागते आणि त्याच्यासाठीच हे सर्व काय काय करावं लागतं असं ती ऐश्वर्या त्या अवंतिकाला म्हणत असते. त्यानंतर ती म्हणते, अवंतिका आता जर तू माझ्या हातावर मेहंदी काढली नाहीस ना तर तू विचार कर, तुझ्या लाडक्या जानकी वहिनींच्या आईच्या अंगावर एखादं नख लागलं किंवा एखादं रक्ताची जखम आली तर तुला कसं वाटेल किंवा तुझ्या वहिनीला चालेल का. बघ आता तुझ्याकडे ऑप्शन नाही आहे. बघ आता तुला माझ्या हातावर मेहंदी काढायची आहे की तुझ्या लाडक्या वहिनीच्या आईला अंगावर जखम करायची आहे. त्यावर ती म्हणते ठीक आहे मी काढते मेहंदी घेऊन येते असं म्हणून ती किचनला जाते आणि त्या मेहंदीमध्ये ती एक पीठ मिक्स करते, काट टाकते जेणेकरून त्या मेहंदीला कलरच येऊ नये. त्यानंतर ती म्हणते, ऐश्वर्या तुला फार शॉक आहे ना ऋषिकेश दादांच्या नावाची मेहंदी काढायची. आता मेहंदी तर तुझ्या हातावर उमटेल पण त्याचा कलर मात्र तुझ्या हातावर चढणार नाही. बघ आता मी काय करते असं म्हणून ती अवंतिका मेहंदी भिजवते आणि कोनमध्ये भरून इकडे ऐश्वर्याजवळ येते. त्यानंतर ती ऐश्वर्या अवंतिकाला म्हणते, गुड गर्ल आता माझ्या हातावरती ऋषिकेश दादांचं नाव लिही, सॉरी आमच्या होणाऱ्या आहोंचं नाव लिही. त्यावर ती म्हणते लिहिते हा असं म्हणून ती त्या अवंतिकाच्या हातावर ऋषिकेशचं नाव टाकते. त्यानंतर तिच्या सर्व हातावर मेहंदी देखील काढते. त्यानंतर ती म्हणते झाली आता मेहंदी कंप्लीट. त्यावर ती म्हणते थँक्यू. त्यानंतर ती अवंतिका तिने थँक्यू म्हटल्यानंतर तिच्या हाताकडे बघतच उभी राहते आणि म्हणते स्वतःच्या मनाशीच ती म्हणत असते, ऐश्वर्या मुळात मेहंदी रंगायला प्रेम असावं लागतं पण आता ते तुझ्या बाबतीत तर कधीच शक्य नाहीये असं म्हणून ती अवंतिका तिथनं निघून जाते. आणि इकडे ती ऐश्वर्या स्वतःच्या मनाशी म्हणत असते, आता माझ्या हातावरचं ऋषिकेशचं नाव कोणीच मिटवू शकणार नाही. त्यानंतर इकडे जानकी, सौमित्र, अवंतिका आणि ऋषिकेश त्यांच्या गच्चीवरती जमा होऊन विचार करत असतात नानांना ह्या लग्नासाठी कशा पद्धतीने कन्व्हिन्स करायचं आहे. आणि त्यानंतर तो ऋषिकेश म्हणत असतो, आता आपण काय करणार आहोत जानकी. त्यावर ती म्हणते खरं तर आता आपल्याला नानांना खरं काय ते सांगावंच लागेल. त्यावर अवंतिका म्हणते पण हे कसं शक्य आहे. तर तो ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, जानकी पण जर आपण नानांना सर्व काही सांगितलं आणि तरी देखील त्यांना आपलं पटलं नाही तर मग आपण काय करणार आहोत. त्यावर जानकी म्हणते पटेल त्यांना आपली बाजू नक्कीच ते समजून घेतील पण त्यांना योग्य पद्धतीने सांगायला हवं. अवंतिका त्यासाठी आपल्याला बोलून नाही तर करून दाखवायचं आहे, कारण काहीही झालं तरी देखील आपल्याला नाना आणि सारंग भाऊजींची भेट ही घडवूनच आणावी लागणार. तर तिचं हे वाक्य ऐकून सौमित्र जानकीला म्हणतो, वहिनी हे सर्व कसं शक्य आहे, ऑलरेडी ऐश्वर्या अलर्ट झालेली आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो, जानकी हे पॉसिबलच नाहीये. बरोबर आहे सौमित्रचं. त्यावर ती म्हणते पॉसिबल नाहीये पण अशक्य तर नाहीये ना, आपण प्रयत्न एक वेळेस करून बघायला काय हरकत आहे असं जानकी त्यांना सांगत असते. तर ती ऋषिकेशला म्हणते पण ऋषिकेश त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल, तुम्हाला ऐश्वर्याच्या रूममध्ये जाऊन तिला बोलण्यामध्ये गुंतवावं लागेल आणि त्यानंतर तिथे मी देखील येईल आणि त्यानंतर मी तिथे आल्यानंतर आपण भांडण्याचं नाटक करायचं आणि तेवढ्याच वेळामध्ये सौमित्र आणि हे अवंतिका नानांना सर्व प्लॅन एक्सप्लेन करून सांगतील आणि अशा पद्धतीने त्यासाठी आपल्याला नानासोबत देखील भांडण्याचं नाटक करावं लागेल. आणि त्यानंतर ती त्यांना सर्व प्लॅन एक्सप्लेन करून सांगते आणि म्हणते अशा पद्धतीने आपण सारंग भाऊजींची आणि नानांची भेट घडवून आणायची आणि मला खात्री आहे सारंगला समोर बघितल्यानंतर नाना फारच आनंदी होतील आणि ते चटकन
पटकन हे सर्व नाटकामध्ये आपली साथ देखील देतील असं ती जानकी त्या सर्वांना सांगत असते. त्यानंतर ती अवंतिका म्हणते, वहिनी खरंच तुझा प्लॅन नक्की वर्क करेल, तू खूप सॉलिड प्लॅन सांगितला आहेस. आणि त्यानंतर इकडे ती ऐश्वर्या स्वतःच्याच मनाशी बोलत असते. त्यावर ती म्हणते, आता हे नाना उगाचच मध्ये येऊन ह्यामध्ये ट्विस्ट आणला आहे. पण ऋषिकेशला काय वाटलं, आता तो नानांकडे जाईल आणि त्यानंतर मला येऊन सांगेन नाना ह्या लग्नासाठी कन्व्हिन्स होत नाहीये. मूर्ख लोकांनो, नानांसारखे 100 अडथळे जरी या लग्नामध्ये आले ना तरी देखील हे लग्न होणारच असं ती स्वतःच्या मनाशी सांगत असते, बडबडत असते. आणि त्यानंतर इकडे तेवढ्यातच ऋषिकेश येतो. त्यावर तो त्या ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या नाना इतक्यातच कन्व्हिन्स होणार नाहीत, त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश माझ्याकडे हे असले फालतू कारणं ऐकत बसायला वेळ नाहीये आणि मी तुम्हाला ह्या आधी देखील सांगितलेलं आहे हे लग्न ठरलेल्या मुहूर्तावरच होणार असं ती त्या ऋषिकेशला सांगत असते. कन्व्हिन्स असो वा नसो पण हे लग्न मात्र ज्या दिवशी ठरलं आहे त्या दिवशीच आणि त्याच मुहूर्तावर होणार. त्यावर ऋषिकेश म्हणतो, मला हे शक्य नाहीये कारण मला नानांचा रोष ओढावून घ्यायचा नाहीये आणि तुमचा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करण्यामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाहीये आणि असंही नानांनी ह्या लग्नामध्ये सामील व्हावं हे मुलगा म्हणून तुमची इच्छा आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम देखील तुमचाच आहे. त्यानंतर ती म्हणते, ऋषिकेश मी तुम्हाला पुन्हा एकदा निक्षून सांगत आहे लग्न हे ठरलेल्या मुहूर्तावरच होणार. मग नाना लग्नामध्ये असोत किंवा नसोत मला काही फरक पडत नाही. त्यावर ती जानकी तिथे येते आणि म्हणते, खरंच तुला कशाला फरक पडायला हवाय, काय विचार आहेत ग तुझे, उत्तम, अतिशय कौतुकास्पद आहे. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, आली आता मला ज्ञान शिकवायला. कोणी ज्ञान शिकवलं किंवा काही जरी शिकवलं तरी तू शिकणार आहेस का? आणि ही गोष्ट तुला देखील माहीत आहे की तू तुझ्याच मर्जीची मालकीण आहेस. अगं पण स्वतःच्या मर्जीला एवढी देखील तू मजबूर होऊ नकोस की कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी केलं आहे हे तू विसरून जाशील, याचा विसर पडावा. त्यानंतर ती म्हणते, अगं ऐश्वर्या ते तुझे सासरे आहेत, तुला जरा तरी लाज असू दे. तू त्यांच्याबद्दल एवढी वाईट वागलीस तरी सुद्धा त्यांनी तुला ह्या घरामध्ये राहू दिलं आहे, याचे तू उपकार मानायला हवेस. आणि खरं तर तू त्यांना इथनं पायऱ्यावरून ढकलून देखील दिलंस पण तरी देखील त्यांनी तुझ्या विरोधामध्ये कोर्टात साक्ष दिली नाही, याचे उपकार तू विसरलीस का इतक्यातच? ती ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश हिला आधी इथनं जायला सांगा. त्यावर ऋषिकेश त्या जानकीला म्हणतो, तू इथे का आली आहेस, तू आधी इथनं खाली जा. त्यावर जानकी ऋषिकेशला म्हणते, तुम्ही हिच्या ऐकण्यामध्ये येऊ नका. त्यावर तो म्हणतो, आता मला ऐश्वर्याचं ऐकल्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय नाहीये, तूच माझं ऐक आणि इथनं खाली जा. तर तो ऋषिकेशच तिथनं निघून जातो आणि ती ऐश्वर्या म्हणते, काय झालं ग जानकी, आता तुझं नवरा तुझं ऐकत नाही का? बहुतेक आता तो तुझं ऐकणारच नाही कारण आता मी त्याची बायको आहे तर तो माझंच ऐकणार. आणि त्यानंतर इकडे तो सौमित्र त्या सारंगला सांगत असतो, सारंग आता तुला नानांना भेटायचं आहे आणि त्यांना सर्व काही आपल्या प्लॅनबद्दल सांगायचं देखील आहे. त्यावर तो म्हणतो, अरे दादा पण हे कसं शक्य आहे आणि आता माझं ऐकतील तरी का नाना, कारण ज्यावेळेस मी ऐश्वर्यासोबत होतो त्यावेळेस मी फारच वाईट वागलो आहे, आता त्याच्यावरनं ते माझ्यावर काय म्हणून विश्वास ठेवतील असं तो सारंग त्या सौमित्रला सांगत असतो. मला तर नाना माझ्याशी धड बोलतील असंही वाटत नाहीये दादा. त्यावर ते म्हणतो, सारंग तुला असं का वाटतं नाना तुझ्याशी बोलणार नाही, ज्या वेळेस तू जिवंत आहेस असं त्यांना कळेल आणि तू त्यांच्यासमोर ज्यावेळेस उभं राहशील त्यावेळेस त्यांना सुखद धक्का बसेल आणि ते नक्कीच तुझ्याशी बोलतील देखील आणि तुझ्या बोलण्यावर विश्वासही ठेवतील, माझी खात्री आहे सारंग असं तो सौमित्र सारंगला म्हणत असतो. त्यानंतर तो सारंग म्हणतो, पण दादा तूच सांग, गेल्या वेळेस मी ती खोटी दाढी लावून गेलो होतो तर ऐश्वर्याला संशय आला होता, पण आता जर मी तीच दाढी लावून गेलो तर ती नक्कीच मला पकडेन, मग मी त्यांना कसं भेटणार आहे? त्यावर तो म्हणतो, मी तुला सांगतो तसं ऐक. त्यानंतर तो सौमित्र त्याला सर्व प्लॅन एक्सप्लेन करून सांगतो आणि इकडे ते नाना चिडलेले असतात. सौमित्राचंही ते ऐकत नसतात. ते म्हणत असतात, मला ही गोष्ट मान्यच नाहीये, मी असं होऊ देणारच नाही.
त्यानंतर असं म्हणत म्हणत ते बाहेर येतात आणि त्यानंतर तिथे असलेलं सर्व लग्नाचं संगीताचं सामान खाली फेकून देतात आणि तिथल्या फुलांच्या माळा देखील ते हाताने तोडायला लागतात. त्यानंतर ते म्हणतात, अगं मी ह्या घरामध्ये नव्हतो तर तू हे घर कशा पद्धतीने सांभाळलं आहेस? त्यावर सौमित्रा म्हणते, अहो तुम्हीच माझं ऐका, तुम्ही उगाचच तुमच्या डोक्यामध्ये राग घालून घेऊ नकात, निदान एकदा लेकरं काय म्हणत आहेत ते तरी तुम्ही ऐका. त्यावर तो म्हणतो, बास आता एक शब्दही बोलू नकोस आणि मला ऐकूनही घ्यायचं नाहीये, ते काहीही म्हणू देत पण आपल्याला कळायला नको का, आपण तर वडीलधारे माणसं आहोत ना, असं ते नाना सौमित्राला म्हणत असतात आणि ते माळा तोडत असतात. त्यावर तेवढ्यातच तिथे ऋषिकेश आणि जानकी येतात आणि तो ऋषिकेश नानांना म्हणतो, नाना तुम्हाला या माळा तोडता येणार नाहीत, हे लग्न तर नाना होणारच. त्यावर नाना म्हणतात, काय म्हणालास तू? तुला असं बोलताना लाज देखील वाटत नाही का? म्हणजे आता तू जानकीसारख्या सोन्यासारख्या बायकोला सोडून त्या ऐश्वर्यासोबत लग्न करणार आहेस का? त्यावर ऋषिकेश नानांना म्हणतो, माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये नाना, मला समजून घ्या, तुमची मर्जी असो किंवा नसो हे लग्न तर मला करावंच लागेल. त्यावर नाना म्हणतात, अरे तू एवढा शहाणा झाला आहेस का? अजूनही एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, मी ह्या कुटुंबाचा आणखीनही कुटुंब प्रमुख आहे आणि मला हे लग्न मान्य नाही आणि मी आता कोणालाही त्याच्या वाटेल तसं मर्जीप्रमाणे वागू देणार नाही. आणि काय रे, तू बापावर आवाज चढवायला लागला आहेस की काय? सौमित्रा तू बघत आहेस ना, हे सर्व तुझ्यामुळे होतंय, ह्याला तुझीच पूस आहे, म्हणूनच याची असं वागण्याची हिंमत होत आहे, असं नानासाहेब सौमित्राला म्हणत असतात. त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाना खरं तर माझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये, तुम्ही मला जरा समजून घ्या. त्यावर नाना म्हणतात, असं काय झालं आहे की तू एवढा मजबूर झाला आहेस आणि सारखं पर्याय नाही असं म्हणत आहेस? तुझा एवढा कोणता असा नाईलाज आहे? त्यावर तो म्हणतो, तुझा कोणता नाईलाज आहे त्याचं मला कारण तरी कळू देत. त्यावर ती जानकी आणि ऋषिकेश त्या नानांना त्यांचं कारण सांगायला जातात. तेवढ्यातच तिथे आजी येतात आणि आजी आलेले आहेत हे पाहून तर तो आपलं शब्द आवरतो आणि ते नानांना काहीही सांगत नाही. त्यावर तो म्हणतो, नाना हे लग्न करावंच लागणार आहे. त्यावर तो नाना म्हणतात, जर तुझं हेच निर्णय असेल तर माझा देखील निर्णय तू ऐकूनच घे, जर तू हे लग्न केलंस तर मी हे घर सोडून आत्ताच्या आत्ता इथनं निघून जाईल. त्यावर ती जानकी त्यांना समजवायला येते तर नाना तिला म्हणतात, जानकी मला असं वाटलं होतं तुझ्यातली पतिव्रता स्त्री असं काहीही करू देणार नाही, पण आता तर तूच माझ्या मनातनं उतरली आहेस आणि आता मला काहीही एकही शब्द कोणीच बोलू नकात, माझा निर्णय झालेला आहे, मी हे घर सोडून आत्ताच इथनं निघून जात आहे, असं म्हणून नाना तिथनं निघून जातात. त्यानंतर नाना इकडे घर सोडून निघून गेलेले आहेत हे पाहून तो ऋषिकेश सारंगला एक मेसेज टाकतो आणि त्यानंतर जानकीला ऑल ओके म्हणून असं तो ऋषिकेश खुणावतो आणि त्यानंतर इकडे नानासाहेब घरातनं बाहेर निघालेले असतात. त्यानंतर ते रिक्षावाल्याला आवाज देतात. त्यावर तिथे एक रिक्षावाला येतो आणि रिक्षावाला त्यांना विचारतो, बोला तुम्हाला कुठे सोडायचं आहे? त्यावर नाना म्हणतात, रेल्वे स्टेशनला सोड किंवा बस स्टँडला सोड किंवा एखाद्या मंदिरामध्ये नेऊन सोडलंस तरीही चालेल, कुठेही तुम्हाला नेऊन सोड, पण आधी या घरापासनं लांब घेऊन चल मला, असं ते त्या रिक्षावाल्याला नाना सांगत असतात. आणि त्यानंतर इकडे तो रिक्षावाला त्याच्या स्पॉटच्या ठिकाणी नानांना घेऊन जातो आणि त्यानंतर तिकडे स्वतःच्या स्पॉटच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर रिक्षावाला त्याच्या चेहऱ्याचा मास्क उतरतो आणि डोक्यावरची पट्टी देखील काढतो आणि इकडे त्या आजी खाली झालेला सर्व प्रकार त्या ऐश्वर्याला सांगत असतात. त्यानंतर ती आजी ऐश्वर्याला म्हणत असते, गुंडी खरंच तू काय कमाल केलीस, यामुळे आज चक्क हे लग्न होण्यासाठी ऋषिकेश नानांसोबत भांडला, तू नेमकं अशी काय जादू त्याच्यावर केली आहेस? त्यावर ती ऐश्वर्या आजींना म्हणते, आजी मी त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय ठेवलाच नाही, त्यामुळे तर त्यांनी हे सर्व केलं, असं ती त्या आजीला सांगत असते आणि म्हणते, पण एका अर्थाने नानासाहेब हे घर सोडून गेले हे चांगलंच झालं, खरं तर ते इथे ह्या लग्नामध्ये असते तर त्यांनी आणखी 100 अडथळे निर्माण केले असते, पण कसंय आता ते हे घर सोडून गेले आहेत म्हटलं
म्हटल्यावर तुझं लग्न अगदी सुरळीतपणे पार पडेल असं ती आजी त्या ऐश्वर्याला सांगत असते. आणि त्यानंतर ती ऐश्वर्या म्हणते, हो आजी, पण बघा ना आजी, आता माझा एका वेगळ्याच गोष्टीमुळे संताप झालेला आहे. त्यावर आजी म्हणते, काय झालं तुला, कोणी काय केलं मला सांग, मी त्याच्याकडे बघते. त्यावर ती म्हणते, मी ऋषिकेशच्या नावाची मेहंदी काढली होती, पण त्या फुटक्या डिनर सेटने तिचा रंगच उडवला. त्यावर आजी म्हणतात, तू काही वेडी आहेस का, खरंच तू मूर्खच आहेस ऐश्वर्या, मला वाटलं नव्हतं तू इतकी मूर्ख असशील. आता तुझ्या नावापुढे ऋषिकेशचं नाव लागणार आहे आणि तू हातावरच्या नावावर काय घेऊन बसलेली आहेस. ते हातावरचं नाव रंगो किंवा नाही रंगो त्याने काय फरक पडतो. आता चक्क पूर्ण ऋषिकेशच तुझा होणार आहे. ह्या गोष्टीपेक्षा हे काहीच मोठी गोष्ट नाही आहे, तुला असं वाटत नाही का. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, खरंच आजी, असं म्हणून त्या दोघी जणीही हसायला लागतात. आणि त्यानंतर इकडे म्हणते, आजी बघा, आता तुम्ही एकदा का माझं ऋषिकेश सोबत लग्न झालं ना, जानकीला कसा धडा शिकवते असं ती ऐश्वर्या त्या आजींना सांगत असते. जी त्या ऐश्वर्याला म्हणतात, हो करशील, हा करशील, लवकरच सर्व काही तुझ्या मनासारखंच होणार आहे असं आजी तिला म्हणून तिचे लाड करत असतात. आणि तिच्या तोंडावरनं हात फिरवतात आणि म्हणतात, माझी गुंडी आता सारंगच्या बाळाला जन्म देणार आहे. आणि इकडे ती सौमित्रा त्या जानकीला आणि ऋषिकेशला सांगत असते, तुम्ही दोघं तरी जा आणि नाना कुठे गेले आहेत याचा शोध घ्या, मला तर फारच काळजी वाटत आहे असं ती सौमित्रा त्या दोघांना म्हणत असते. आणि इकडे त्यानंतर तो सारंग त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढतो आणि त्यानंतर नाना त्याला पाहून आश्चर्यचकित होतात. त्यांना तर मोठा धक्काच बसतो. आणि इकडे ती म्हणत असते, लताबाई, आता माया काहीही करून आपल्याला इथून बाहेर पडायलाच हवं. त्यावर ती माया म्हणते, आता आपण कसं पडणार आहोत, खरं तर आपले सगळेच प्रयत्न करून झालेले आहेत, आता काही ह्या घराला आग लावायची की काय असं ती लताबाईंना म्हणते. आणि त्यानंतर लताबाईंच्या डोक्यामध्ये एक वेगळीच दुष्ट कल्पना येते. त्यानंतर इकडे ती जानकी सौमित्राईला म्हणत असते, तुम्ही काहीही काळजी करू नका, नाना योग्य त्या ठिकाणीच योग्य त्या माणसाबरोबरच आहेत. त्यावर सौमित्रा म्हणते, नेमकं तुला काय म्हणायचं आहे मला कळालं नाही. त्यावर ती जानकी त्या सौमित्राला सर्व प्लॅन एक्सप्लेन करून सांगते. आणि इकडे ती जानकी ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश, खरं तर हे सर्व ठरल्याप्रमाणे होत आहे, पण मला भीती वाटतेय, ती ऐश्वर्या माझ्या आईला सोडेन ना. त्यावर तो ऋषिकेश जानकीला म्हणतो, तू काहीच काळजी करू नको, मी लग्नाला उभं राहण्याआधीच तुझ्या आईची सुटका करून घेईल. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.